हॅलो. संजय पाटील आणि केतन मेहर ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. टॉस जिंकून केतननं सांगितलं की आम्ही बॅटिंग करणार, आम्हाला डिफेन्स करायचं आहे सेकंड इनिंगमध्ये, आणि आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तिसरा सामना आपल्या भेटीला आलाय. 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लिस्ट 2025 आजचा 6वा दिवस आहे. संतोष मापारले पहिला गोलंदाज झालाय. संजय पाटील लेफ्ट हँडेड बॅटरसाठी महत्त्वाची मॅच आहे. दोन्ही टीमनं एक एक सामना जिंकलेला आहे, त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा असेल. संतोषचा पहिलाच बॉल पुढे आले, मग बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता आणि बीट झाले पूर्णपणे बॅटर. विकेट किपर देखील त्या ठिकाणी मिस झाले आणि पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. संतोष मापारले एक चांगले बॉलर आहेत. ऑप्शनच्या बाहेर जास्त बाहेर अँगल होत असताना बॉल, नरेश म्हात्रे सर हे वाईट बॉल दाखवत असताना वाईटचा इशारा आला. वाईटनं धावांची बोनी झाली आहे. धावांचा श्री गणेशा आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आणलं. यावेळेला मध्यम गती गोलंदाज आहेत. टप्पा फार चांगला आहे, वेगावरती फार चांगलं नियंत्रण आहे आणि बॉलला कट देखील ते करतायत. जास्त बाउन्स आणि पुन्हा बाहेर. बॉलिंगचं ॲनालिसिस पाहिलं, डॉट बॉल वाईड बॉल, डॉट बॉल वाईड बॉल, 2 बॉल नंतर 2 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेला चेंडू लॉब केलाय हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय, अचूक वेध घेऊ शकले नाही आहेत, झेल मिस केलाय. 45+ खेळाडू आहेत त्या ठिकाणी, कॅच त्यांनी मिस केली आहे आणि 3 धावा कंप्लीट केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली. केतन मेहर आहेत आणि संजय पाटील, दोघांमध्ये चांगलं ताळमेळ आहे, चांगली कॉलिंग होती आणि ज्या ठिकाणी विकेट गेली असती तिथे मिस झाल्यानंतर 3 धावा धावून कंप्लीट केलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली. 3 बॉल नंतर 5 धावा धावफलकावरती आहेत. स्क्रीनवरती आपण संतोष मापारली यांना पाहतोय चांगली बॉलिंग करत असताना. दुपारचं सत्र आहे, सूर्याची किरणं प्रखरतेने डोळ्यावरती येतात. बॉल जज करणं थोडंसं डिफिकल्ट असतं. बसून खेळलेत, पाडल केले बॉलला स्क्वेअर लेगला, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव मिळते. 6 धावा धावफलकावरती. मैदानाच्या सभोवताली वारे वाहत आहेत, शांत असं वातावरण आहे आणि फार चांगली मॅच. दोन्ही विनिंग टीम मधला हा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. स्क्वेअर लेग मध्ये बॉल घरंगळतोय, एकच धाव कंप्लीट होते. सचिन कुरंगळे सर रसायनी परिसरातील एक नामवंत ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्यांनी कित्येक वर्ष गाजवली, ते आज स्कोरर म्हणून कॉम्बॉक्समध्ये जोडले गेलेत. क्रिकेटवरती प्रचंड त्यांचं प्रेम आहे. अगदी सकाळपासून जी जी जबाबदारी त्यांच्यावरती येईल ती चोखपणे ते पार पाडतायत. चेंडू पायावरती आदळला, बाहेर निघाले होते खेळाडू, शफल होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पायावरती आदळला. चांगली अशी पंचांची कामगिरी पाहायला मिळते. लेग बायचा इशारा आलाय. एक्स्ट्रानं धावफलक पुढे सरसावतंय. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 8 धावा धावफलकावरती.
गणेश कडू. गणेश कडू टीमचे ओनर मंगेश कडू यांचे छोटे बंधू आहेत आणि आज मागच्या मॅचमध्ये चांगली फिल्डिंग त्यांची पाहिली, चांगली बॉलिंग त्यांची पाहिली आणि आता तेच चांगलं खेळावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला केतन मेहर. केतन मेहर हा देखील एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू आहे. पनवेल तालुक्यातील पारगाव गावचा हा सुपुत्र ज्यानं कित्येक मैदानं गाजवली आहेत, तो खेळपट्टीवरती उभा आहे. पहिलाच वाईड बॉल. गणेश कडू यांचा वाईड बॉल. 9 धावा धावफलकावरती आहेत. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हॉरिझॉन्टल बॅट शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल जास्त उसळी घेत नाहीये. खरं तर मध्यान्न आहे, बॉल थोडासा थांबून येतोय. गोलंदाजांना जास्त ॲडव्हान्टेज आता मिळायला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा हाफ फॉली होता, खाली राहिला होता. चोरटी धाव महागात आणि सगळ्यात मोठी विकेट रनआउट स्वरूपामध्ये बाद होतोय तो बॅटर केतन मेहर. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतोय गणेश कडू यांनी टाकलेला बॉल बीट झाले, विकेट किपर बीट झाले, पाठीमागे बॉल फ्लाय झाला, त्यानंतर चांगला थ्रो दिला आणि फार चांगलं गॅदरिंग करत स्टंपला बॉल लावला गणेश कडूनं आणि केतनची सगळ्यात मोठी विकेट बाद झाली आहे. मैदानातून बाद झालाय तो केतन मेहर. राजेश पाटील खेळपट्टीवरती दाखल होतोय. पळसप्याचा हा खेळाडू आहे राजा पाटील, ज्याला आपण सातत्यानं पळसपे ग्रामीण संघामधून खेळताना पाहिलंय. पारगावचे राजेश पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. संजय पाटील हे देखील पारगावचेच खेळाडू आहेत. केतन मेहर कॅप्टन हा देखील पारगावचाच आहे आणि आमचे सागर पाटील देखील पारगावचेच आहेत. चेंडू हवेत आहे, झेल होण्याची शक्यता जज करू शकले नाही आहेत. 45 प्लसचे खेळाडू त्या ठिकाणी आहेत आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. आता देखील रनआउटची संधी उद्भवली होती, परंतु क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं फंबल त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 11 धावा धावफलकावरती आहेत. जेवणाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. फूड काउंटर चालू झालेला आहे आणि ज्या 2 टीमसाठी आता ब्रेक आहे त्यांनी त्वरित आपलं जेवण लंच जे आहे ते फिनिश करायचं आहे, कारण यानंतर त्यांना खेळायचं आहे. 40 प्लस रायगडचे अध्यक्ष आदरणीय अण्णा गावडे जेवणाचा आस्वाद त्यांच्या मित्रपरिवारासमवेत घेत असताना रुचकर असं जेवणाची सुविधा संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ठेवण्यात आलेली आहे. चार चेंडू झालेत, 11 धावा धावफलकावरती. थोडंसं धावांना आता लगाम लावण्यात आलेला आहे, थोडंसं धावांना आता थांबवण्यात आलेलं आहे. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलं जात आहे. माणगाव टीमची बॉलिंग फार चांगली पाहायला मिळाली आहे. हा पुलचा फटका हवेत आहे, झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक लांबून आले होते परंतु मिस्टेक पाहायला मिळाली. राजा पाटील सारख्या एका आक्रमक बॅटरला या ठिकाणी संधी दिली जाते. कॅचेस विन द मॅचेस नेहमीच म्हटलं जातं. संजय पाटील यांना संधी दिली जाते आणि संजय पाटील सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं कदाचित धोका ठरू शकतो गोलंदाजी करणाऱ्या निजामपूर संघासाठी. 13 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर प्रोग्रेसमध्ये आहे. मगाशी सोडलेला झेल, परंतु आता मात्र मिस्टेक नाहीये. तोच क्षेत्ररक्षक पुन्हा चुकी करत नाहीये. दर्जेदार झेल टिपला जातोय आणि दुसरा फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या नांदगाव वडगर संघाचा. कमांड डीजे.
शरद जाधव 40+ खेळाडू आहेत. त्यांनी फार चांगलं क्षेत्ररक्षण केलं. पहिल्यांदा शरद जाधव यांच्याकडून चुकी झाली. पहिल्या अटेम्प्टमध्ये त्यांच्याकडनं झेल सुटला, परंतु त्यांनी नेक्स्ट बॉलवरती त्या चुकीचं रेक्टिफिकेशन केलं. महत्त्वाची विकेट मिळाली संजय पाटील यांची. आणि 2 ओव्हरनंतर नांदगाव वडगर संघाच्या धावफलकावरती 13 धावा पाहायला मिळत आहेत. राजेश पाटील मैदानावरती आहेत. आणि आता नवीन बॅटर महेश उरणकर मागच्या मॅचचे हिरो मैदानामध्ये दाखल झालेत. 31 धावांचा वादळी खेळ महेश उरणकर यांचा मागच्या मॅचमध्ये आपण पाहिला. आणि महेश कोंडेकर यांच्या हातामध्ये आता षटक देण्यात आलंय. 2 ओव्हरनंतर 13, 7.5चा ॲव्हरेज आहे. 2 बॅटर बाद झालेत. केतन मेहर आणि संजय पाटील आघाडीची जोडी परतली आहे. आणि आता मात्र महेश कोंडेकरच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. महेश उरणकर नॉन स्ट्राईकवरती उभे आहेत. राजेश पाटील स्ट्राईकवरती उभे आहेत. अविनाश पारंगे सर, अरुण पारंगे सर, टीके कुरंगळे सर, नरेश म्हात्रे सर, निशांत माळी हे आमचे 5 क्वालिफाईड अंपायरचं पॅनल या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. महेश यांनी पहिला बॉल पूर्णपणे राजेशला बीट केलं आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न आहे. थोडंसं लाईन पिक करू शकत नाहीये, बॉलला परखू शकत नाहीयेत आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलेले आहेत 2. लगातार 2 डॉट बॉलनं बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं प्रेशर वाढलंय. आता मात्र 30 लाईन ठेवण्याचा प्रयत्न, चेंडू जास्त बाहेर निघाला आणि वाईड बॉलचा इशारा आलाय. 14 धावा धावफलकावरती. पहिल्या मॅचमध्ये वडगर नांदगाव संघानं 75 रन जमा केल्या होत्या आणि आता दुसऱ्या मॅचमध्ये थोडासा संघर्ष त्यांना करावा लागतोय धावा जमा करण्यासाठी. शरीरावरती चेंडू आदळलाय. पाठीमागच्या बाजूला चांगली फिल्डिंग, 45+ खेळाडू आहेत पाठीमागे. चांगली फिल्डिंग त्यांची पाहायला मिळतीये आणि एकच धाव मिळतीये. बॅट कट होती, चेंडू बॅटला लागून शरीरावरती आदळला आणि पाठीमागे आला. महेशसाठी फिल्डिंगमध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्लाइंग स्लिप आणली आता आणि शॉट थर्डमॅनला पण खेळाडू लावलाय. फील्ड पोझिशन चेंज केली थोडीशी. चेंडू बाउन्स झाला अतिरिक्त. टप्पा पडल्यानंतर शरीरावरती आदळला. मैदानामध्ये लगेच पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा मैदानामध्ये. ही टर्फची विकेट आहे, लेदरची विकेट आहे आणि इथे बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त शूट होतो आणि तेच पाहायला मिळालं. ड्रिंक्स ब्रेक पण करून घ्या, कमिटीकडून सूचना आली आहे. दोन्ही टीमने ड्रिंक्स ब्रेक देखील करून घ्या. आपण स्क्रीनवरती पाहू शकतोय रायगड 40+ बिग बॅशची संपूर्ण कमिटी आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव आरोग्यासाठी हे ब्रीदवाक्य घेऊन 40+ सातत्याने काम करत असते. रायगड 40+ चे अध्यक्ष अण्णा गावडे, उपाध्यक्ष कार्याध्यक्ष बर्फी शेठ, उपाध्यक्ष किरीटभाई पाटील आणि या संपूर्ण 40+ बिग बॅशच्या पाठीमागे ज्यांचं नेहमीच मोठं सहकार्य असतं ते आधारस्तंभ आदरणीय महेंद्र शेठ घरत, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष YB पाटील साहेब, सचिव संदीपजी पाटील साहेब, खजिनदार देवेंद्रजी चौधरी साहेब, सहखजिनदार विजयजी खिल्लारे, सल्लागार आहेत रायगडचे एक दिग्गज खेळाडू संतोषजी म्हात्रे
आणि सल्लागार आहेत ते रायगडचे एक उत्कृष्ट आयोजक सुरेशजी म्हात्रे साहेब, त्याचप्रमाणे अनंताजी गाताडे, शशिकांतजी भंडारकर, सूर्यकांतजी मस्कर, विजयजी पाटील, शशांकबाई शेट्टी, गहनीबाई गहिनीनाथ कठोरे साहेब, हर्षदजी पितळे आणि दीपकजी राणे, ही सगळी कमिटी आहे 40+ रायगडची. आणि या सगळ्यांच्या वतीनं एक जबरदस्त स्पर्धा संपन्न होत असताना आपल्याला या NISMच्या राष्ट्रीय दर्जाच्या मैदानावरती पाहायला मिळते. आणि अतिरिक्त आज आपण पाहतोय की ग्राउंडमध्ये प्रकाशजी कुंभार जे चांबार्लीकडून गेली कित्येक वर्ष चांबार्ली ग्रामीण संघाकडून खेळताना ज्यांना आपण पाहिलं ते ॲज अ कमिटी मेंबर म्हणून फर्स्ट एड बॉक्स घेऊन मैदानामध्ये दाखल झाले, त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. आणि 10-12 वर्ष गेली, 10-12 वर्ष रसायनी 40+ साठी त्यांचं देखील मोलाचं योगदान राहिलंय. ते प्रकाशभाई महेश उरणकर बीट होत आहेत, समोर टाकलेले बॉल आहेत, बाट आणि बॉल यांचा संपर्क नाही आहे. आणि आता गोलंदाजांची दहशत या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण या अगोदर याच फलंदाजांना आपण आक्रमण करताना पाहिलं होतं, परंतु आता मात्र गोलंदाजांचं वर्चस्व या इनिंगमध्ये पाहायला मिळतंय. 15 धावा धावफलकावरती थर्ड ओव्हर प्रोग्रेसमध्ये असताना स्लोअर बॉल चॉप केलाय, खोदून काढलाय, यॉर्क होता, महेशनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर 16 धावा धावफलकावरती आहेत. फोर्टी प्लस अध्यक्ष अण्णा गावडे यांचे बंधू रमेश गावडे हे देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत.
आमचे पंढरनाथ पवार सर उर्फ पाडी सर गेली कित्येक वर्ष एक सिनियर कॉमेंटेटर आहेत आणि एक शांत संयमी स्वभावाचं व्यक्तिमत्व, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. रतनदादा पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्यांचं देखील नेहमीच 40+ प्रत्येक कार्यक्रमाला मुलाचं सहकार्य लाभत असतं. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय प्रदीप मुकादम, शिरडोनचे खेळाडू. कित्येक वेळा प्रदीप यांना मी चांगलं खेळताना पाहिलंय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती प्रहार चढवतोय. षटकाराचा शिरडोन ब्रँड मैदानामध्ये दाखवत असताना प्रदीप मुकादम ठोकतोय षटकार. षटकार मंगेश कडूच्या विरोधामध्ये षटकार आक्रमण पाहायला मिळतंय. इनसाइड आउट खेळलेत, कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न नाहीये. प्रदीपला माहिती आहे विकेट टिकवणं किती महत्त्वाचं आहे, राजा पाटील यांना माहिती आहे विकेट टिकवणं किती महत्त्वाचं आहे आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय, सेन्सिबल क्रिकेट. एकूण धावसंख्या आहे ती 23. चौथी ओव्हर प्रोग्रेसमध्ये आहे. मंगेश ओर्ध विकेटनं आले, षटकाराचा मार बसला, त्याच्यानंतर लगेच त्याने अँगल चेंज केला, राऊंड विकेटनं बॉलिंगसाठी आले. सिनियर खेळाडूंच्या क्रिकेटमध्ये ह्या अशा रणनीत्या नेहमीच पाहायला मिळत असतात. राजा पाटीलला बीट केलंय, बॉल थोडासा खाली राहतोय, स्किट होतोय आणि बाहेर देखील हरकत करतोय. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कमबॅक पाहायला मिळतोय. खरं तर राजाच्या विरोधामध्ये षटकारानंतर चांगली बॉलिंग, फुलटॉस, ताकदीचा वापर केलाय आणि 5वा षटकार, स्ट्रेट मारलेला 5वा षटकार या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळाला. राजा पाटील यांच्या बॅटमधून आलाय महत्त्वपूर्ण षटकार. तीन ओव्हर नंतर 16 रन्स होते, 4 ओव्हर नंतर 29 झालेत. महेश उरणकर यांची विकेट जरी गेली असली तरी राजेश पाटील आणि प्रदीप मुकादम हे दोन्ही बॅटर जे आहेत ना ते किल्ला लढवत आहेत, ते आपल्या संघासाठी लढत आहेत आणि चांगली बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार मंगेश कडू याच्या विरोधामध्ये त्यांचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. 4 ओव्हर नंतर 29 धावा, 4थ्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या. सचिन कुरंगळे सर माहिती पुरवत असताना आणि 5वं षटक घेऊन आलेत ते गोलंदाज संतोष. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्यात. नागोरी यांच्यावरती आधारलेलं गीत आपण ऐकलं. नागोरी चहा यांचं आगमन झाले संपूर्ण ऑफिशियलसाठी. कॉमेंट्री बॉक्स असेल, आमचे लाईव्हवाले असतील, सगळ्यांसाठी चहा त्यांच्याकडून फ्री ऑफ कॉस्ट देण्यात येणार आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. नागोरी म्हणजे मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांचे ते नातेवाईक आहेत. त्यांच्या याच्यावरती पण आपण पाहिलं, बॅनरवरती देखील. एकतीस धावा धावफलकावरती संतोष बांदल गोलंदाजी करतायत. मागच्या मॅचमध्ये पण संतोषनं चांगली बॉलिंग केली होती, परंतु आता त्याच्या समोर 2 मोठे बॅटर आहेत. एक आहे तो प्रदीप आणि दुसरे आहेत ते राजा. प्रदीपनं ताकदीचा वापर केलाय, लॉंग ऑन मध्ये बॉलला पाठवलंय कॉमेंट्री बॉक्सच्या भेटीला. हा दुसरा षटकार आलाय प्रदीप मुकादमच्या बॅटमधून. ठोक डीजे मास्टर आमच्या आता लंच करतात आणि जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. संघ अडचणीमध्ये होता,
त्यावेळेला एक चांगल्या पार्टनरशिपची गरज होती, मोठ्या फटक्यांची गरज होती आणि ती गरज मात्र भागवत असताना प्रदीप मुकादम 2 षटकार त्याच्या बाडमधून आलेत. एक षटकार राजा पाटीलच्या बाडमधून आलाय आणि 37 धावा धावफलकावरती. आता मात्र चांगल्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करते ती नांदगाव वडगर टीम. आणखीन एक मोठा प्रहार गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका उद्भवू शकतो, परंतु जी काऊ कॉर्नरची सीमारेषा आहे ना ती थोडीशी लांब आहे. 70-75 मीटरपेक्षा जास्त लांबीची सीमारेषा आहे आणि त्याच्यामुळेच की काय 2 धावा घेण्याचा पुरेसा अवधी बॅटरकडे होता. आई नंदादेवी, श्रेया स्वराज 11 बडघर चांगली बॅटिंग करत असताना एज लागली आहे, पाठीमागे फिल्डर आहेत आणि एकच धाव मिळते प्रदीपला. 40 धावा धावफलकावरती झाल्यात. भूपेंद्रजी पाटील आणि राज इंगळे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानामध्ये खेळतोय. स्वतः राज इंगळे या संघामध्ये खेळतायत. त्यांच्या माध्यमातून चांगली बॉलिंग पाहिली. राज इंगळे हे देखील एक चांगल्या स्पर्धांचे आयोजक आहेत. त्यांच्या वतीनं देखील आमदार चषक ही स्पर्धा सातत्यानं आपण पाहत असतो करंजडेच्या मैदानावरती. या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेनं हुक केलेला बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. संदीपजी माळी त्या ठिकाणी आहेत. क्रिकेटचे अतिशय वेडे आहेत, क्रिकेट वेडे आमचे संदीप माळी त्या ठिकाणी आहेत. 4 धावांचा इशारा येतोय आणि या 4 धावांच्या मदतीनं 44 धावा धावफलकावरती झाल्यात. 50+ खेळाडू आहेत. संदीप माळी सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलंय आणि रसायनीमधील कोणताही संघ रायगडच्या कानाकोपऱ्यात, ठाण्याच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाओ तिथे संदीप माळी यांची उपस्थिती नेहमीच असते. इनसाइड आउटचा दर्जेदार फटका, गोळीच्या वेगानं जाणारा क्रॅकिंग फटका पाहायला मिळाला. राजा पाटीलच्या बाडमधून लगातारचे 2 चौकार आले आणि या 2 चौकारानं एकूण धावसंख्या झाली आहे ती 48. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. बॅटिंग टीमच्या एक्स्ट्रा खेळाडून त्वरित मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं. सगळ्यात महागडं षटक या मॅच मध्ये संतोष बांदलचं आपल्याला पाहायला मिळालं. 19 धावा त्याने खर्च केल्या आणि या ओव्हर मध्ये 19 धावा, एकूण धावसंख्या झाली आहे ती 48. गार्गी 11 रसायनी आणि रामशेठ घरात 11 पेण खारपाडा दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायच्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. गार्गी 11 म्हणजे चंद्रजी माने आणि 40+ अध्यक्ष अण्णा गावडे यांचा संघ, ज्याला संजय सोलंकी म्हणजे इक्कू लीड करतोय आणि दुसऱ्या बाजूला खारपाडा म्हणजे रामशेठ घरत साहेबांचा संघ आणि ज्याला सोन्या गायकवाड लीड करतोय. दोन्ही कॅप्टननं ही ओव्हर झाल्यानंतर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. तर आपण पाहतोय मैदानामध्ये मंगेश 11 निजामपूर संघ मैदानामध्ये खेळतोय, जो सुनीलजी तेलंगे, महेशजी कोंडेकर आणि लक्ष्मणभाई पानसरे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, जो ज्या संघाला मंगेश कडू लीड करतायत. तर दुसऱ्या बाजूला भूपेंद्रभाई पाटील आणि राजभाई इंगळे यांनी पुरस्कृत केलेला आई नंदादेवी नांदगाव आणि श्रेया स्वराज 11 वडगर संघ, ज्याला केतन मेहर लीड करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 ओव्हर नंतर 48 आहेत. थोडं स्पीडअप करायचं बॉलिंग टीम कॅप्टन. 6 मॅचेस. खरं तर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये रोहित सर रॉबिन राऊंड पद्धत वापरली जाते, परंतु या स्पर्धेमध्ये लीग स्टेजची जी पद्धत आहे ती वापरली जाते की प्रत्येक संघाला प्रत्येक संघाच्या अगेन्स्ट खेळावंच लागणार, कंपल्सरी एक मॅच खेळावं लागणार. हा एक अतिशय चांगला उपक्रम या स्पर्धेमध्ये राबवण्यात आला आहे. 40+ संपूर्ण कमिटीला याचा आपण श्रेय दिलं पाहिजे आणि प्रत्येक संघाला मिनिमम 3 मॅचेस खेळायला मिळतात. हे या 40+ रायगड मास्टर बिग बॅश स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक खेळाडूला खेळण्याची देखील संधी मिळते या स्पर्धेमध्ये.
बॉल हवेमध्ये होता, बॅटच्या टो एंडला बॉल लागला, खालच्या भागाला बॉल ब्रश झाला, मिस टाइम स्ट्रोक होता, सिंगल मिळाली आहे. 49 धावा झालेल्या आहेत. 49 ऑन बोर्ड. या संपूर्ण स्पर्धेमध्ये टीके माळी सर समालोचनाची संपूर्ण धुरा सांभाळत आहेत. थोड्याच वेळामध्ये त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. प्रहार चढवलाय, फटका फसलाय, झेल होणार का? सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल जातोय आणि हा आणखीन एक बॅटर राजा पाटील बाद होतोय वडगर संघाचा. नांदगाव वडगर संघाला आणखीन एक धक्का बसतोय. अतुलजी बोटे रायगडमधील एक नामवंत पॅकर, मामू या नावाने सगळे त्यांना ओळखतात, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. रोहन कोळी मैदानामध्ये दाखल होत आहेत. चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला रोहित सर. संतोष बांदल मागच्या ओव्हरमध्ये संतोष बॉलिंग करत असताना थोडेसे एक्सपेन्सिव्ह होते, परंतु फिल्डिंगमध्ये कोणतेही मिस्टेक करत नाहीये. दर्जेदार झेल त्यांच्या वतीने टिपला गेला. रोहन कडू नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना 49 धावा नांदगाव वडगर संघाच्या धावफलकावरती आहेत. 60+ जाण्याचा निश्चित रूपाने नांदगाव वडगर टीम प्रयत्न करेल, परंतु दुसऱ्या बाजूनं निजामपूर संघाची गोलंदाजी आज फार चांगली पाहायला मिळाली आहे. या खेळाडूंना रोखायचं कसं हा प्रत्येक गोलंदाज विचार करत आलाय आणि चांगली बॉलिंग आपल्याला त्यांची पाहायला मिळाली आहे. संदीपजी माळी, खरं तर त्यांना ऑक्टोपस म्हटलं जायचं, ग्रामीण क्रिकेटचं ऑक्टोपस म्हणून ज्यांना म्हटलं जायचं ते आमचे संदीपजी माळी. त्यांचं स्वागत करूयात आपण. कट केलंय पाठीमागच्या बाजूला, एज लागली, क्षेत्ररक्षण होत आहे आणि चांगलं क्रिकेट. एकच धाव आली आहे. प्रदीपला स्ट्राईक वरती आणलंय. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आई नंदादेवी नांदगाव श्रेया स्वराज 11 वडगर संघाच्या 50 कंप्लीट झालेली आहे. सांघिक अर्धशतक आणि उर्वरित 3 बॉलमध्ये 1-2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, तर या 3 चांगल्या चेंडूंची अपेक्षा आहे ती माजिद सांगळे या गोलंदाजाकडून. माजिद सांगळे एक चांगले बॉलर आहेत. माणगाव परिसरातील सातत्यानं गेली कित्येक वर्ष त्यांनी बरीचशी मैदानं गाजवलेत. शेवटचे षटक हाताळण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. स्लोअर बॉल यावेळेला लेंथला पिक केलं, परफेक्ट मिडल केलं, स्वीट साऊंड ऑफ द बॅट ऐकायला मिळाला आणि मिड विकेटच्या बाहेर प्रदीपच्या बॅटमधून आला या इनिंग मधला तिसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग आज पाहायला मिळाली प्रदीप मुकादम यांची. वैयक्तिक 25 धावांवरती प्रदीप मुकादम खेळतायत. शिरडोनचे खेळाडू आहेत आणि आज सगळ्यांना इम्प्रेस करतायत. आणखीन एक मोठा फटका, मागच्याच फटक्याची फोटोकॉपी, मागच्याच फटक्याची झेरॉक्स कॉपी आपल्याला पाहायला मिळाली आणि प्रदीप यांच्या बॅटमधून आलाय हा चौथा षटकार. पुढे येत आहेत, ताकदीचा वापर करतायत आणि जबरदस्त बॅटिंग करतायत प्रदीप. आज सगळ्यांना प्रभावित केलंय. मोक्याच्या क्षणाला हवेसे वाटणारे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलेत आणि षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतायत का बघायचंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खेळ आवडला असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत आहेत शिरडोनचा हा सुपरस्टार खेळाडू आणि या षटकारानं एकूण धावसंख्या होती ती 68. असं वाटत होतं लो स्कोरिंगची मॅच होईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रदीप मुकादम नावाचं वादळ पाहायला मिळालं. 3 षटकार लगातार लगावले बाजीत या गोलंदाजाच्या विरोधामध्ये. आपल्या मनगटामधली ताकद दाखवत असताना प्रदीप मुकादम आणि जबरदस्त खेळ स्क्रीनवरती आपण पाहतोय. प्रदीपला खेळपट्टीच्या आपल्या पावल्यांमध्ये परत येत असताना काय स्फोटक खेळ या खेळाडूचा राहिलाय. 68 धावा झालेल्या आहेत आणि 69 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. पहिलं सत्र संपलंय. 68 धावा माणगाव संघाच्या विरोधामध्ये नांदगाव वडगर संघाने जमा केल्या आणि 69 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलंय.
हॅलो, धन्यवाद सुरज सर. धुवाधार फलंदाज निलेश पाटील कैरे यांचं इथं आगमन झालेलं आहे. रसायनी फोर्टी संघाचा एक जबरदस्त तारणहार खेळाडू गार्गी 11 रसायनी संघाचा कर्णधार आणि रामशेठ गरज पेन संघाचा कर्णधार. आपण संपर्क करा लवकर लवकर. तर या स्पर्धेमध्ये एक दमदार व्यक्तिमत्व असणारे रतन शेठ पाटील साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत. आणि या स्पर्धेमध्ये एक अतिशय शिस्तबद्ध आयोजन आणि शिस्तबद्ध नियोजन, प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान आणि गोपन सिस्टीम भोजनासाठी अप्रतिम आयोजन, चमचम करणारी दिमागदार ट्रॉफी, 5-5 सायकल आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. आणि प्रत्येक दिवशी 2 ते 4 समालोचक या व्यासपीठावर पाहतोय आणि 5 पंच. अतिशय दैविध्यमान आयोजन आणि दर्जेदार स्पर्धा. 40+ रपटे लावणारे श्री अण्णा गावडे शेठ आणि 40+ रायगड 40+ मास्टर बिग बॅश 24 लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचा पूर्ण लेखाजोखा कव्हरेज पाहायला मिळतोय. सुंदर असं मैदान. या मैदानावर मी मगाशी पण साहेबांशी भंडारी साहेबांना म्हणालो, इथे आल्यानंतर मन भरून येतोय की असं वाटतंय की आपण कुठल्या तरी इंटरनॅशनल लेवलच्या ठिकाणी समालोचन करतोय असं वाटतंय. जबरदस्त आयोजन. वर्ष 3रं आहे पण असं वाटत नाही का 3 वर्ष झालीत, असं वाटतं की भरपूर वर्ष स्पर्धेला झालीत. मुकेश भंडारे आणि तसेच अनंत गातारी साहेबांची पूर्ण टीम मॅनेजमेंट आणि पूर्ण सहकार्य आणि शशी भंडारकर साहेब यांचं सुद्धा सहकार्य. खरोखरच कारण तर मनाने श्रीमंत असणारी माणसे क्षणोक्षणी भेटतात, पण मनाचे पैशाने श्रीमंत असणारी माणसे क्षणोक्षणी भेटतात. मनाची श्रीमंती कमवण्यासाठी पावले झिजवावे लागतात. आत्ता मात्र इथे मात्र धाबांचा पाठलाग करायचा आहे. येणारे चेंडू असतील 36 आणि गरज असेल 69 धावसंख्येची. तासचा काळ होतो. एका बाजूला सोन्या गायकवाड आणि त्याला फाईट करेल एकूण सोलंकी, एक मास्टर माइंड कर्णधार आणि एक पारगाव संघाचा जबरदस्त खेळाडू. 4 टू व्हीलर बाईक ज्याच्या नावावर तो आहे मात्र सोन्या. ओरिजिनल सोन्याचा भाव सचिन कुरुंगुले वाढला, पण या सोन्याचा भाव अजून कमी न झाला. खरोखरच सोन्यासारखी खेळी आणि सोन्यासारखं मन. 50 वय झाला तरी पण अजून 30 दशक तो दर्रा. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आलेले चेंडूची पाहणी करत आहोत. तर लवकरच तुम्हा सर्वांच्या भेटीला एक जबरदस्त अशी स्पर्धा येईल. सर्वांचे आवडते आणि छाया रिसॉर्टचे सर्वार संजय आत्माराम पाटील यांच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला येईल रायगड 40+ मास्टर्सची स्पर्धा. तर 5 तारखेला स्पर्धेचा ऑक्शन आहे आणि स्पर्धेचे अध्यक्ष निनाद तारेकर, उपाध्यक्ष नितीनभाई कोहली आणि खजिनदार किरण खानावकर यांच्या माध्यमातून ती स्पर्धा तुमच्या भेटीला येईल डिसेंबर महिन्यामध्ये आत्माराम शेठ पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा तुमच्या भेटीला आपण पाहतोय. त्याला पंचांना विनंती करतो सामना तरी चालू करायचा. आमच्या समेत आज गोंडलेकरच्या भूमिकेमध्ये सचिनजी कुरुंगुले आणि दत्ता गातारे, ज्यांना लेदर टेनिस रबर बॉल मध्ये अतिशय नावलौकिक केलेलं दत्ता गातारे सर, आणि ज्यांना सर्वच असं संबोधतात असे नागोरी चाय यांचं सुद्धा आगमन सहर्ष स्वागत. गोलंदाजा उंबरठ्यावर गोलंदाज आलाय एक दमदार गोलंदाज दिनेश.
व्यक्तिक पहिले सांगित पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो दिनेश उलवेकर. प्रफुलसाठी हा चेंडू बघा एक चोरून धाव पूर्ण केलेला आहे. संघाची धावसंख्या 1 न खातं खोलतोय. संघाची धावसंख्या होती ती मात्र बिनबाद 1. 69 धावांचा टार्गेट आहे 36 चेंडू मध्ये. हॅलो, एक विशेष सूचना आहे. आजूबाजूला कोणी कलेक्ट करू नका कारण तर कॅमेरे लावलेले आहेत. तर कृपया आपण स्क्वॉडमधून तिथून उठायचं नाही. ज्या स्क्वॉडमध्ये आपण बसलेला तिथेच बसायचं आहे. कमिटीचा निर्णय आलेला आहे. आणि जर तुम्हाला काय कुठल्या वस्तूची गरज लागली तर आपण कमिटीशी संपर्क करू शकता. आयोजन कमिटीशी सर्व आयोजक आहेत तिथे. कुठल्याही प्रकारचा आणि जे प्लेयर बाहेरून खेळण्यासाठी येतील त्या प्लेयरसाठी इथे राहण्याची पण व्यवस्था केली. म्हणजे खरोखरच सुंदर असं आयोजन आहे. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. 5 धावा दाखल करावं लागलं. पुढचा चेंडू पॉईंट शेताकडे भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक ओ दॅट्स अ व्हेरी गुड ट्राय. काय प्रयत्न केले अप्रतिम प्रयत्न. ते मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम होतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 6 धावा दाखल. स्लो डिलिव्हरी व्हेरिएशन गती परिवर्तन. गतीचा चेंडूचा वेग कमी केला. गती बदलली आणि स्लो डिलिव्हरी आणि चेंडू जातो निर्धाव. दिनेश उलवेकर. अप्रतिम चेंडू. 69 धावांचा टार्गेट आहे 36 चेंडू मध्ये. तर धावा झाल्यात अनंत आणि प्रफुल असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाज दिनेश याचा पुढचा चेंडू. पहिले षटक प्रगतीपटावर 4 चेंडू टाकून झालेत. पुढचा चेंडू सोडून दिला. चेंडू पंच आमच्याकडे बोललेत. स्वर मारा पाहायला मिळतोय. अवंत धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 7 धावा धापलकावर. मंगेश 11 निजामपूर मानगाव आणि त्यांना फाईट करतोय आई नंदादेवी स्पोर्ट्स आणि श्रेया स्पोर्ट्स नांदगाव वडघर. षटकातील पुढचा चेंडू दिनेशचा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी. आत्ता मात्र बीट करतो तो मात्र दिनेश फलंदाजांना. एक कोंबडभुजा गावातील एक जबरदस्त असा गोलंदाज उलवानोड मधला. तर याच उलवानोड म्हटलं की याच मैदानावर ज्याने मेडल षटक टाकलं तर मात्र सुहास पाटील यांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती. आता मात्र दिनेश उलवेकर. पुढचा चेंडू बघा काय गोलंदाजी आहे. काय कमबॅक करून दिलाय. अवांतर सचिन कुरुंगुले. अवांतर एक चेंडू जर वगळला तर मात्र जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत फक्त 7 धावा. अप्रतिम कामगिरी. 24चे आमचे सीओ कॅमेरामॅन 30 चेंडू मध्ये 62 धावांची गरज. बघा वारंवार माहिती कळवतात. याला तर म्हणतात गुणलेखक कसा असावा आणि गुणलेखकाची भूमिका काय असावी याचा प्रात्यक्षिक. हात थकले पाय थकले शरीर साथ देत नाही. एका कालचे 20 वर्षाचे खेळाडू आज मात्र 40+ मध्ये आलेत. एक झेल सुटला तरी काय हरकत नाही. दुसरा आम्ही जंप मारून घेऊ. हा क्रिकेट का नशा मेरे दोस्त मरते दम तक छुटेगा नाही. हे आहे 40+ क्रिकेट. एक धाव आरोग्यासाठी. हॅलो, विशेष सूचना आहे. तुम्हाला इथे वॉशरूम ठेवण्यात आलेलं आहे. तर मैदानाच्या बाहेर आपण फिरू नये आणि जर असा आढळलं तर मात्र कमिटी योग्य ती कारवाई करेल ह्याची नोंद घ्या. आपल्यासाठी इथे वॉशरूम आहेत तर आपण त्याचा उपयोग करायचा आहे आणि शिस्तीचं पालन करायचं आहे. दरम्यान गोलंदाजीमध्ये परिवर्तन. वैयक्तिक पहिले सांगितले षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार केतन मेहर आणि या टीमचे व्यवस्थापक सचिन पाटील वाघेलीवाडा. केतनचा पहिला चेंडू सुरेखरित्या काढून काढलाय. पॉईंट शेताकडे चेंडू भिरकावून दिलाय.
क्षेत्ररक्षक येतो वेगाने चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक दरबार दुहेरीमध्ये जसा हातातनं चेंडू निसटला तसा मात्र एक जिथे 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या धापूकडे लागतोय 9 धावा 69चा टार्गेट असताना 1 षटक आणि काय चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर लागल्यात. सुंदर अशी स्पर्धा. केतनचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ॲप्टॅकर बॉल होता परंतु सुरेखरित्या खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय परंतु दोघांमध्ये तालमेल मात्र चांगला होता. एकच धाव मिळणार. यष्टीरक्षक अतिशय चतुर आहे. चप्पल असा विकेट किपर. संघाची धावसंख्या 10 धावा बिनबाद. फलंदाजी करत असताना मानगाव संघ पुढचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू आणि बॅट मध्ये पुरेपूर संपर्क. राजेश पाटील लेफेट लावतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत दर्जेदार आणि संजय वास्कर कुंडेवाल संघाचा खेळाडू. इथे मात्र धोका निर्माण होऊ शकतो. ओ आणि 3 धावा पूर्ण केल्यात. फेकी मात्र अचूक झाली होती परंतु केतन मेहर स्वतः गोलंदाज. संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरकली. स्कोर कार्ड व स्कोर आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. 13 धावसंख्या धापलकावर बिनबाद. 69चा टार्गेट 36 चेंडू मध्ये असताना सुरेख अशी कामगिरी. पुढचा चेंडू पंचांचा स्वर मारता इशारा. ऑप्शनला सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे बोलत की हा अवांतर चेंडू आणि संघाची धावसंख्या बिनबाद 14. 1 षटक आणि काय चेंडूच्या समाप्तीनंतर 69 धावांचा टार्गेट असताना अनंत खेळतोय 4 चेंडूमध्ये 8 धावसंख्येवर आणि प्रफुल्ल खेळतोय 5 चेंडूमध्ये 4 धावसंख्येवर. येथे मात्र टप्प्यावर राहिले आणि चेंडू होतोय हवाई फायर आला अराउंड द कार्पेट चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली. स्कोर कार्ड वर स्कोर तो मात्र पाहायला गेलात ओटुडीचे. येथे मात्र ओव्हरथ्रो झाला होता परंतु 20 धावा धाबलकावर. डीजे मास्टर झाला लक्ष केंद्रित करा. आता सामना अतिशय ऍडव्हान्टेज आणि महत्वाचा आहे. 25 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. हा चेंडू बघा थर्डमॅन रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा दडपण निर्माण झालंय. इथे मात्र पंपलिंग होतं त्याचा फायदा मात्र धोका निर्माण होऊ शकतो आणि इथे मात्र फलंदाज धाव घेण्याच्या मोहामध्ये बाद झालेत. तिसरी लाऊट. धावसंख्या 22 धावफलकावर. 2 धावा कंप्लीट. तिसरी धावेत घेताना फलंदाज बाद झालेत. एक महत्वाची सूचना करतोय. ज्यावेळेला तुमचं शरीर तुम्ही धावत असताना क्रिकेट खेळत असताना हिटिंग होतोय गरम होतोय त्यावेळेला स्टँडिंग मध्ये पाणी न पिता थोडा 5-10 मिनिटं खाली बसा आणि खाली बसून पाणी प्या जेणेकरून आपल्या शरीराला ते पाणी पचलं जाईल आणि कुठल्याही प्रकारची हानी निर्माण होणार नाही. झोपेतनं उठताना तुम्हाला एखाद्या वेळेला जर स्कोर झाला तो मात्र 22 एक गडी बाद. रिक्वायर्ड रन रेट 11.75 चा आहे. 24 चेंडू 47 धावांची गरज. 24 चेंडू 47 समीकरण. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं लवकर लवकर. सामना अतिशय दमदार पाहायला मिळतोय. जरा स्पीडअप करा प्लीज. केतन मेहर घाई करा जरा. टार्गेट होता 69 धावसंख्येचा. आता मात्र 22 धावसंख्या झाले. एक गडी बाद झालाय. तर अनंत खेळतोय 7 चेंडूमध्ये 16 धावसंख्येवर.
बलिराम नवाले, विंधाण्याचा गोलंदाज बलिराम नवाले यांच्या हातामध्ये चेंडू. अप्रतिम कामगिरी करावी लागेल. बॅट्समन नो बॅट्समन मंगेश कडू आलेत नवीन बॅट्समन, कॅप्टन आहेत. अप्रतिम चेंडू बलिराम नवाले, परंतु पंच आमच्याकडे बोलत स्वेअर मारा पाहायला मिळतोय. आवाज धावसंख्येत भर, संघाची धावसंख्या दाखवावी लागतो ती मात्र 23 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुटता चेंडू आणि इथे मात्र झेलचा संभव आहे आणि कुठल्याही प्रकारची चुकी न करता संजय भास्कर गुड कॅच. आठ धावसंख्येवर बाद झालेत. अप्रतिम कामगिरी. तर थोड्याच वेळामध्ये पनवेल तालुका पोल्ट्री प्लसचे अध्यक्ष आणि सूर्या स्पोर्ट्सचे मालक सूर्यकांत म्हस्कर यांचं आगमन होईल. तसेच समालोचन क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे आणि एक दमदार व्यक्तिमत्व असणारे ज्याने पूर्णपणे धुरा सांभाळली असे टिके माली सर यांचं सुद्धा इथे आगमन पाहायला मिळेल. 23 धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत 69 धावांचा टार्गेट असताना. माजिद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अतिशय दमदार सामना पाहायला मिळतोय. तर ज्यावेळेला ड्रिंक्स ब्रेक होईल त्यावेळेला 12व्या खेळाडूने इन पोझिशन मध्ये राहायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स दिला जाईल मैदानाच्या आतमध्ये. देवीद्यमान आयोजन आहे. स्कोरल बघा, अतिशय नावाजलेले कसलेले मुरलेले गाजलेले झिजलेले खेळाडू सचिन कुरंगले आणि आमचे गाताडे सर. तर के पुढचा चेंडू या षटकातील बलिराम नवाले सरांचा. शॉर्टपिच चेंडू आणि चेंडू भिरकावून दिला बघा. क्षेत्र मात्र गॅपशॉट सिलेक्शन, इकडे मात्र क्षेत्ररक्षक आणि जोरदार अपील आले ते मात्र फलंदाज बाद असेल. आता सॉरी, तिसऱ्या पंचांसाठी रिव्ह्यू घेतलाय तर चेक केला जातोय. परंतु एक महत्वाची सूचना असेल, आपण ग्रुप मीटिंग घेऊ नका प्लीज. रिव्ह्यू घेतलाय आणि ते पाहिलं जातोय. नॉट आउट आहे. फलंदाज सुरक्षित आहे आपल्या क्रीजमध्ये आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली. सुंदर असं आयोजन आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता आणि पंचावन्न दर्शवलाय. धावसंख्या 25 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 69 धावांचा टार्गेट असताना रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय आणि आता मात्र येणारे चेंडू असतील आणि गरज असेल ती मात्र 22 चेंडू 44 धावांची गरज. अतिशय दमदार लाईव्हचं कव्हरेज पाहतोय 24 लाईव्हच्या माध्यमातून. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न इथे मात्र बघा फिरून मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क थोडासा कमी झाला. अप्रतिम कामगिरी. 26 धावा दाबलकावर. टार्गेट भलं मोठं आहे परंतु अशक्य असं काहीच नाही सचिन कुरुंगले. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. हे क्रिकेट आहे. अजून कॅप्टन बाकी आहे. शेर की झलक सबसे अलग. ज्यावेळेला यंग मध्ये सावळे संघ आणि पारगाव संघ असतो त्यावेळेला दडपण काही नसतो, दोघांमध्ये प्रेशर असतो, परंतु एकच असा फलंदाज आहे तो होत्याचं नव्हतं करतो तो मात्र किरण पवार, पॉवर इज पवार. आणि पारगाव संघाचा सुमित डोंगरे, आकाश तारेकर यांना कोण विसरणार. हा चेंडू बघूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. जबरदस्त कामगिरी. सत्तावीस धावा दाभोलकर लागल्यात. चला स्पीडअप करा कारण प्रति षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी दिलाय.
5 मिनिटांमध्ये तुमचा एक षटक टाकून कंप्लीट झालाच पाहिजे. जरा फास्ट केला कारण दिवस हा लहान आहे त्यामुळे अंधार लवकर होतो. अण्णा गावडे रेडी पोझिशन मध्ये आहेत. बघा इथे मात्र जोरदार हुक करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडूकडे आणि केतन मेहर स्वतः कर्णधार पकडतो चेंडू. संघाची धावसंख्या 28 धावा धाबलकावर दुसऱ्या षटकातील तिसरा षटक चालू आहे. अंतिम चेंडू असेल तर पेल्टमॅन रेडी राहायचं आहे आपण. हा ड्रिंक्स ब्रेक आपण घेऊन तयार राहायचं आहे. पुढचा चेंडू आता मात्र प्रॉपर कलेक्शन आणि चेंडू होतोय हवाई फायर सफर आला हा षटकार 6 धावा. 40+ मास्टर रसायने पाताळगंगा अण्णा गावडे रायगड अध्यक्ष, शशिकांत भंडारकर कालापूर अध्यक्ष, अनंत गाताडे रसायने अध्यक्ष, तुकाराम कुरंगुले माजी रसायने अध्यक्ष, अभिनाथ कुरंगुले रसायने उपाध्यक्ष, पद्मनाभ मोहिले अण्णा रसायने खजिनदार, अरुण तात्या रसायने सहखजिनदार, अविनाश कांबळे रसायने सचिव, संदीप मुंडे रसायने सहसचिव, रतन पाटील रसायने सदस्य, मंगेश लवडे रसायने सदस्य, नितीन पाटील सदस्य, रमेश तांडेल सदस्य, संदीप माली सदस्य, भास्कर भोईर सदस्य, प्रवीण दामले सदस्य, रमेश कुरंगले सदस्य, विक्रांत शिंदे सदस्य, गणेश मोरे सदस्य, अशोक पाटील सदस्य, धनाजी कुरंगले सदस्य, निलेश पाटील सदस्य, दत्ता देसाई सदस्य, दशरथ मध्ये सदस्य, मधुकर पाटील सदस्य, सुनील शिल्के सदस्य, मनोहर खरिवले सदस्य, गजानन मालसुरे सदस्य, अमोल गौरी सदस्य, प्रकाश कुमार सदस्य, भरत ठाकूर सदस्य, डॉक्टर संजय कुरंगोले सदस्य, संदीप पाटील सदस्य आणि विशाल वाकडे सदस्य असे या 40+ मास्टर रायगड बिग बॅशचे सर्व दिग्गज खेळाडू. त्याला स्पीडअप करा, फास्ट केला जरा, आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. तर ही इनिंग कंप्लीट करतो, नंतर बोलतो सरांकडे. तर येणारे चेंडू असतील 18 आणि 35 धावसंख्येची गरज. रिमेनिंग 13 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. प्युअर प्रोग्रेस अबाउट टू विन दिस मॅच 35 रन्स. गोलंदाज आपण पाहतोय एक कुंडेवाद संघाचा संजय वास्कर, कुंडेवाल संघाचा मास्टर माइंड गोलंदाज आज मात्र खेळतोय. आई नंदादेवी प्रसन्न आणि श्रेया स्पोर्ट्स वडघर टीमचे संघ मालक भूपेंद्र पाटील नांदगाव आणि राज इंगळे वडघर. स्पीडअप करा प्लीज, कारण आयोजकांची विनंती आहे. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही समालोचन करण्याला, पण तुम्हाला चेंडू दिसणार नाही. संजय भास्करचा पुढचा चेंडू 18 चेंडू 35 ची गरज. सुरेखरित्या चेंडू घेऊन काढलाय. डीजे भूपेंद्र पाटील स्वतः संघ मालक नांदगाव संघाचे आमचे मामा लागतात, त्याने हा झेल पकडला आहे. आणि या आई नंदादेव प्रसन्न नांदगाव संघासाठी मारुती मायदे, गणेश भोईर आणि संजय खुटले यांच्याकडनं, तसे दत्ता भगत एक दमदार खेळाडू यांच्याकडनं भूपेंद्र पाटीलच्या संघाला शुभेच्छा आल्यात. हार्दिक हार्दिक अभिनंदन.
34 धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत. आत्ता चेंडू आणि धावांचं समीकरण येऊन ठेवलोय ते मात्र 17 चेंडू आणि 35ची गरज. 17 चेंडू 35 धावांची गरज. संजय भास्कर ब्लॉकाचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर. जबरदस्त यॉर्कर चेंडू क्रिकेट मधलं अस्त्र टाकलं या चेंडूवर. मात्र सदासजी सचिन कुरुंगले खेळण्यासाठी जमत नाही. मंगेश कडू मोठे बंधू आणि गणेश कडू छोटे बंधू दोघा आपल्या संघासाठी प्रयत्न करत आहेत. दोघां भावामध्ये लागलेली जुगलबंदी. पहिला आपण पाहतो ऑस्ट्रेलियाचे स्टीवा मार्कवा, त्याच्यानंतर हार्दिक पांड्या कुणाल पांड्या आणि सावल्यामध्ये किरण पवार अक्षय पवार. एवन जोडी. ब्रँड इज ब्रँड. तर पुढचा चेंडू या षटकातील संजय भास्कर लेफ्ट हँड गोलंदाज लेफ्ट हँड फलंदाज. आणि हा चेंडू भिरकावून दिला बघा. क्षेत्ररक्षक झेल खाली. कुठल्याही प्रकारची चुकी नाही. राजा पाटील एक ब्रँड आहे. मास्टर बॅट्समन नेम. आत्ता मात्र धावा आणि चेंडूचं समीकरण येणारे चेंडू असतील कंपल्सरी चेसिंग मध्ये ते मात्र षटकातील 15 आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये धावा बनवाव्या लागतील त्या मात्र 34. 15 चेंडू 34चं समीकरण. 15 चेंडू 34 धावांची गरज. आणि रिक्वायर्ड रन रेट 13.7 आहे. तर पुढच्या टीमने रेडी पोझिशन मध्ये राहायचं आहे. अण्णा गावडे आणि सोन्या गायकवाड. गुरु चेला अशी मॅच पाहायला मिळेल. अण्णा गावडे गुरु आणि सोन्या गायकवाड चेला. आणि अण्णा गावडेचा वय 50+ अबव आहे आणि सोन्या जस्ट 50. तर बघूया पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज संजय भास्कर, ज्याने आपल्या मुलाला पण चांगली अशी गोलंदाजी शिकवली, ते मात्र कुणाल भास्कर यांच्याकडनं आपल्या पप्पांना शुभेच्छा आल्यात. जबरदस्त कामगिरी. 35 धावसंख्येवर 4 गडी बाद झालेत. टार्गेट 69 धावांचा भलं मोठं आव्हान. पुढचा चेंडू संजय भास्करचा चेंडू खेळणं मात्र मुश्किल होतंय, कारण डावखुरा फलंदाज हा नेहमीच अपोजिट संघासाठी सचिन कुरुंगले डोकाडोकी तडतो. 36 धावसंख्या. आत्ता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण 14 चेंडू आणि बनवावे लागतील कंपल्सरी चेसिंग मध्ये 33 धावा. 14 चेंडू 33चं समीकरण. सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. बघा सोन्याचे फॅन किती आहेत. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज संजय भास्कर आणि हा चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक पाहत राहतो चेंडूवर. चेंडू गेला अराउंड द कार्पेट मिडविकेट क्षेत्राकडे. पंचांचा इशारा चौकार. ज्या पेन संघाने एक कर्णधार म्हणून सोन्याची निवड केली, पण सोन्याची गणना केली, पण सचिन कुरुंगले आणि सोन्या गायकवाड आणि अण्णा गावडे आणि संजय भास्कर झाले, सर्व एकाच टीम मध्ये खेळणारे, भूमिपुत्र टीम मध्ये खेळणारे खेळाडू आहेत. आज मात्र एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत. आता मात्र धावांचं समीकरण 13 चेंडू आणि 29 धावांची गरज. जबरदस्त स्कोरिंग आपल्यातून. ओ फगफगी भागवत्री ब्रह्मास्त्री होमबट सहा मला घाबरला. त्रिफला उद्ध्वस्त. आणि 40 धावसंख्येवर 5वा हादरा. गोलंदाज संजय भास्कर. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. राणे साहेब चाललेत मैदानाच्या आतमध्ये. तर आता मात्र धावा आणि चेंडूंचं समीकरण येणारे 12 चेंडू आणि 29ची गरज. आमचे उत्कृष्ट असे कॅमेरामॅन तसेच अपडेटर सर्व काही त्यांच्याकडे असे 24 लाईव्हचे
सर्व सर्वार आमचे बंटी भाई यांची टीम रॉयल स्पोर्ट्स उलवा इथे क्वालिफाय झालेलं आहे. संदेश पाटील आणि कंपनी. इथे मात्र आजच्या दिवसामध्ये भंडारी साहेब कुठला संघ क्वालिफाय होणार पाहायला मिळेल. आता आयोजन कमिटीची एक विशेष सूचना आली का प्रत्येक चेंडूला आणि प्रत्येक विकेटला तुम्ही ग्रुप मिटिंग घेऊ नका. जर असं आढळलं पुढच्या सामन्यामध्ये तर मात्र पेनल्टी. मी काय बोलत नाही, मी तुमचा मित्र, मला दोन्ही संघ सारखे आहेत. आयोजन कमिटी जो निर्णय घेईल तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. अंधारात केला लागेल. मग चेंडू दिसला अना दिसला इकडे तिकडे लागला मग आयोजनाला दोष द्याल. असं काही करू नका. केतन मेर स्पीडअप स्पीडअप. संजय पाटील एक दमदार व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामध्ये कार्यरत असणारा एक खेळाडू. बॉलर्स नेम सांगतो थांबा. राज इंगले. संघ मालक राज इंगले. संघ मालक श्रेया स्पोर्ट्स आणि नंदादेवी प्रसन्न नांदगाव. राज इंगले. 12 चेंडू आणि गरज असेल कंपल्सरी चेसिंग मध्ये 29 धावसंख्येचे. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू येतोय सीमा 55 इशारा षटकार. तर जो मी कंपल्सरी मागाशी वाचना म्हणत होतो तर इथे आयोजकांनी सांगितलं कंपल्सरी नाही आहे. टाय झाली तर दोघांना एक एक पॉईंट दिला जाईल याची नोंद घ्या. तर 32 संघांना इथे सचिन गुरुंगेला प्राधान्य दिले. आपण 32 संघामधून कर्णधार पण चांगले निवडलेत. सर्वांनी सहकार्य केलं. राजचा पुढचा चेंडू आणि आता मात्र लगातार बॅट टू बॅट इव्हन क्वालिटीचा ब्रँडेड छेरान. सामना होता कुठं, सामना आला कुठं, सामन्याने यू टर्न घेतलाय आणि आता मात्र येणारे चेंडू असतील ते मात्र 10 आणि गरज असेल ते मात्र 17 धाव संख्येचे. आणि मॉन्टी भडकला. मास्टर माइंड खोपोली संघाचा इकूचा पार्टनर मॉन्टी. बघूया आता कोण भडकणार. सासे नात जाट बात उंटनात श्वास घेताना आता मात्र दोन्ही संघाच्या बातल्या पासपूस फुसफुस करणार. बघूया काय होणार, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. हे होते गोरख पवार भिंगार. 10 चेंडू 17 धावांची गरज. पाहूया काय होणार, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त रंगतदार सामना पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांचे मने सामन्यावर लागलेत. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू दर्जेदार क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. सुंदरसं क्षेत्रक्षण आणि संघाची धावसंख्या 53 धावा. दादा 5 गडी बाद. आत्ता मात्र येणारे चेंडू असतील 9 चेंडू 16 धावांची गरज. 9 चेंडू 16 धावा पाहायला मिळतील. बघूया 9 गेंदे 16 की दुरी. 9 चेंडू 16 धावा. सामना जबरदस्त स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज राज इंगळे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि आता मात्र सर्वात लांबीचा दे दणका दे छक्का. ये खेल नहीं बच्चों का, यहाँ पे तेल निकलते अच्छा अच्छों का. ये क्रिकेट है मेरे दोस्त. आणि रतन पाटील आमचे दादा पाहत आहेत सामन्याकडे. अतिशय दमदार प्रेम मिळालं रासायनिक परिसरामध्ये. आत्ता मात्र खरोखरच 8 चेंडू 10 धावा. राज पानी पिलाया लेकिन क्या होएगा इस मैदान के अंदर कुछ कहा नहीं जा सकता. 2 राज आहेत या संघामध्ये. एक राजला मात्र धावा आतापर्यंत सचिन गुरुंगले राजच्या षटकामध्ये किती आल्यात. 4 चेंडूमध्ये 19 धावा कडून काढल्यात. इकूचा पार्टनर. आता मात्र 59 धावा झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे चेंडू असतील तर मात्र 8 चेंडू 10 धावा. एक षटकार एक चौकाराची आवश्यकता पुढे प्रवेश करण्यासाठी. एक कमबॅक करणार की वसूल करणार पाहूया. एक के हाथ में गेंद तो दूसरे के हाथ में बल्ला. एक मिनिट
आणि आला ह्या चौकार. जवळजवळ सामना पूर्णपणे आपल्या खिशामध्ये घातलाय. अतिशय महागडी गोलंदाजी स्वतः संघ मालकाने केलेली आहे, ते मात्र राज इंगळे. सामना होता कुठं, सामना आला कुठं, सामन्याला अतिशय कलाकमी देणारं षटक आणि खरोखर फलंदाजी आवडली असेल या फलंदाजाची तर मात्र प्रतिसाद व्हायला हवा विकी याची. आता चेंडू आणि धावांचं समीकरण. येणारे चेंडू 7 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. आत्ता मात्र 6 चेंडू 6 धावांची गरज. सर्वात महागडे षटक आतापर्यंत 23 धावा दिल्यात राज इंगळे. स्वतः संघ मालक गोलंदाज असताना सुद्धा मात्र काहीतरी चुकलं असं वाटतंय मैदानाच्या आतमध्ये नंदादेवी आणि श्रेया स्पोर्ट्स वडगर संघाचं. रायगड 40+ मास्टर बिग बॅश लेग अण्णा गावडे आणि यांच्या माध्यमातून सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत. इव्हेंट असे रोप लावी गेले दारी त्याचा वेणू गेला गगनावरी. 40+ चालू केल्यानंतर फक्त सुरुवातीला 4 सदस्य होते. आज मात्र 7 समुद्रा पलीकडे या स्पर्धेचं नाव गाजतंय. अखाती देशामध्ये अण्णा गावडीची स्पर्धा. जशी जाहिरात पडली तसे मात्र फटाफट टीम आल्या. राजा पाटील पारगावचा गोलंदाज. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 धाव संख्येची गरज. तर समोर फलंदाज आपण पाहतोय उदय कोलंबे आणि विकी राणे. गोलंदाज राजा पाटील, राजेश पाटील पारगाव. आणि इथे मात्र बघूया झेल होतोय आणि इथे मात्र झेल सुटलाय. बघा तू घे की मी घे, ना तुला ना मला ना मी जातो मात्र धरणी मातेला. जबरदस्त कामगिरी. कॉम्बिनेशन कॅल्क्युलेशन संपर्क 64 धावा धावफलकावर लागल्यात. 69 धावांचा टार्गेट असताना 5 गडी बाद झालेत. आणि उदय खेळतोय 5 चेंडू मध्ये 15 धावसंख्येवर आणि विकी राणे खेळतोय 3 चेंडू मध्ये 10 धावसंख्येवर. आतापर्यंत चेंडू आणि धावांचं समीकरण 5 चेंडू 5 धावांची गरज. 5 चेंडू 5 धावा. राजने अतिशय मागरं षटक टाकलं. पुढचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा जोरदार प्रहार बघूया आणि गॅप शॉट सिलेक्शन. आणि इथे मात्र दोन्ही समर्थक दोन्ही स्कोरर मध्ये बातचीत झाली. षटकार मारणार की चौकार मारणार आणि सचिन करून गेलेला भरपूर अनुभव आहे आणि आलाय चौकार. आत्ता मात्र 1 धावसंख्येची गरज. जवळजवळ 4 ठिकाणी लाईव्हचं काम करणं डे नाईट खाऊ नये मित्रांनो. आणि ती पूर्णपणे कव्हर करतोय 24 लाईव्ह संदेश पाटील. कमी वयामध्ये अल्पावधी वयामध्ये ज्यांनी जबरदस्त चॅनल आणला आणि त्याचं कार्य मात्र जबरदस्त. पुन्हा एकदा आता मात्र सामना विन झालाय. तो मात्र 72 धावसंख्येवर 5 गडी. 69चा टार्गेट होता, धावा झाल्यात 72. जबरदस्त कामगिरी आमचे रिश बाबा प्रोफेशनल पंच आपण पाहतोय आणि पुढील समालोचन करण्यासाठी बोलतोय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल तर मात्र 50+ आणि 40+ मधून आपण पाहतोय. हॅलो हॅलो हॅलो